वेलकम टू द वर्ल्ड ऑफ प्रसन्न. आज आपण जाणून घेऊया PNLP अर्थात प्रसन्न न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय आहे. NLP याचा शोध हा कित्येक वर्षांपूर्वी डॉक्टर रिचर्ड बँडलर व डॉक्टर जॉन ग्रिंडर या दोघांनी लावला. जर NLP या तंत्राकडे आपण गेलो तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे 3 शब्द येतात. न्यूरो याचा अर्थ हा नर्वस सिस्टीमशी जोडलेला शब्द आहे. आपल्या ज्या 4 नर्वस सिस्टीम्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि चौथी म्हणजे एंडोक्रिनल नर्वस सिस्टीम. ह्या नर्वस सिस्टीम्सचा जर विचार केला तर आपला मेंदू आहे हा हजारो करोड न्यूरॉन्सने बनलेला आहे. याचं जे समीकरण आहे ते जोडलं जातं आपल्या लिंग्विस्टिक अर्थात भाषाशास्त्राशी. भाषाशास्त्र त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, ते म्हणजे वर्बल आणि नॉन वर्बल. म्हणजे व्यक्त होणारी भाषा आणि आपल्या शरीरातून आणि आपल्या चेहऱ्यातून आपल्या डोळ्यातून व्यक्त होणारी अव्यक्त भाषा. आणि या दोघांचं मिळून जे प्रोग्रामिंग असतं राईट, ते आपल्या मेंदूमध्ये असतं. यातून माणसाचा स्वभाव घडत जातो, विचारसरणी घडत जाते आणि त्याच अनुषंगाने माणूस संवाद करत राहतो. मग ह्याच्यापैकी ज्या पद्धतीने आपण आपल्या नर्वस सिस्टीम्स वापरतो आणि आपण आपले शब्द वापरतो, आपले शरीर वापरतो, भाषा वापरतो, ह्या दोघांचं एकत्रितकरण करून अनेक प्रकारचे प्रोग्राम्स आपल्या मेंदूमध्ये आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा सगळ्यांमध्ये सारखा नसतो. मग आत्मविश्वासाचं सुद्धा एक प्रोग्रामिंग असतं. अगेन कॉन्फिडन्स रेफर्स टू मेनी कनोटेशन्स. आत्मविश्वासाचे सुद्धा अनेक व्याख्या करता येते. त्यातली एक व्याख्या करायची गेली तर मग तो असेल पब्लिक स्पीकिंग अर्थात सार्वजनिक वक्तृत्वासाठी लागणारा आत्मविश्वास. मग काही वेळा लोकांना सांगितलं की तुम्हाला आता सभेमध्ये येऊन भाषण करायचं आहे, तर काही जण त्वरित येऊन भाषणाला उभे राहतात, काही जण ते भाषण एन्जॉय करतात, तर काही जणांचं असं सांगितल्या पोटात भीतीचा गोळा आहे. प्रत्येक गोष्ट जी आपण आयुष्यात करतोय याचं एक ठरलेलं प्रोग्रामिंग आहे. याच प्रोग्रामिंगचा अभ्यास केला गेला आणि जगात ज्यांनी यश मिळवलेलं आहे, सर्वोत्कृष्ट माणसं आहेत, त्यांच्या मेंदूचा अर्थात त्यांच्या प्रोग्रामिंगचा अभ्यास केला गेला. ते त्यांच्या मेंदूचा वापर नेमका कसा करतात, भाषेचा वापर कसा करतात, शरीराचा वापर कसा करतात, चेहऱ्याचा डोळ्यांचा वापर कसा करतात, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून हे शास्त्र शोधलं गेलं. जसं एखादं आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट विकत घेतलं, आपण एखादा फ्रीज विकत घेतला, रेफ्रिजरेटर विकत घेतला, लॅपटॉप विकत घेतला, तर त्याच्याबरोबर त्याचं मॅन्युअल येतं की तो लॅपटॉप नेमका कसा वापरला गेला पाहिजे. त्याच पद्धतीने आपला मेंदू हा नेमका कसा वापरला गेला पाहिजे त्याचं NLP एक मॅन्युअल देते. सर्वोत्कृष्ट माणसाने ज्या पद्धतीने आपला मेंदू वापरलाय त्याच पद्धतीने आपण आपला मेंदू वापरला तर त्यांनी जो सर्वोत्कृष्टपणा मिळवलेला आहे तो सर्वोत्कृष्टपणा आपण सुद्धा मिळवू शकतो. फक्त मग त्यांचं प्रोग्रामिंग आपल्याला फॉलो करावं लागतं, मॉडेल करावं लागतं, अर्थात त्याचं अनुकरण करावं लागतं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपण अनुकरण करून शिकलोय. आपल्यापैकी अनेक जण चहा बनवत असेल, पण तो चहा बनवणं पण आपण कोणाकडून तरी शिकलोय. आपल्या शूजची आपण लेस बांधत असू, जन्मल्या आपल्याला ती बांधता येत नव्हती, तर ती लेस बांधणं सुद्धा आपण शिकलो, त्याचं सुद्धा अनुकरण केलं. मग त्याच पद्धतीने मग तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, तुम्ही सामाजिक कार्य करत असाल, एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल, तुमच्या कुटुंबातलं यश असेल, तुमच्या समाजातलं यश असेल, अगदी अध्यात्मातलं सुद्धा यश असेल. मग हे यश मिळवण्यासाठी आपला मेंदू ज्यांनी अगोदर यश मिळवलं आहे त्यांचं अनुकरण करून वापरला गेला पाहिजे. आणि हेच NLPने शोधून काढलं. NLPने शोधून काढलं की मेंदूमध्ये जे विविध प्रोग्राम आहेत, संवाद साधण्याचे असतील, मेंदू वापरण्याचे असतील, आपला भूतकाळ असेल तो रिफ्रेम करण्यासाठी असेल, आपले आई वडील चांगल्याच हेतूने आपल्याला मोठं करतात, पण कित्येक वेळेला काही संस्कार आपल्याला दुबळे बनवतात, काही संस्कार चुकीची माहिती आपल्याला पोहोचवू शकतात. मी शक्यता बोलत आहे, होतच असं नाही. मग अशा वेळेला आपल्या मेंदूचं पूर्ण रिफ्रेमिंग करणं, रिपॅरेंटिंग करणं, आपलीच पर्सनल हिस्ट्री ही चेंज करणं, अशा अनेक गोष्टींमध्ये NLP आपल्याला मदत करतं. मूलभूतपणे जे NLP मध्ये आम्ही खास करून NLPला आम्ही नाव दिलं PNLP म्हणजे प्रसन्न NLP. ह्याचं कारणच असं आहे, NLP आपल्याला फक्त एक मॅन्युअल देतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झरसाइजेस देतं. पण प्रसन्नमध्ये आम्ही ह्या प्रत्येक एक्झरसाइजला भारतीय शैलीमध्ये त्याला कन्वर्ट करतो. त्याला आम्ही भारतीय मातीचा सुगंध देतो. भारतीय माणसाने आपला मेंदू नेमका कसा वापरला गेला पाहिजे हे आम्ही प्रसन्न NLP मधून शिकवतो. इथे प्रामुख्याने पहिला भर दिला जातो ते म्हणजे तुमची महत्वाकांक्षा ठरवा. एक साधं समीकरण आम्ही प्रसन्न NLP मध्ये मांडतो, ते म्हणजे क्लॅरिटी, स्ट्रॅटेजी, माइंडसेट, ॲक्शन अँड ग्रोथ आणि त्यातनं परत क्लॅरिटी. ज्या माणसाकडे आयुष्यामध्ये नेमकी क्लॅरिटी असते तो माणूस कधीच आयुष्यामध्ये कन्फ्यूज नसतो. त्याला माहिती असते की त्याच्या आयुष्यात त्याला नेमका पैसा किती हवा आहे, त्याला नेमकं यश किती हवं आहे, त्याच्यातलाच किती वेळ त्याला आपल्या कुटुंबाला त्याला द्यायला हवं.
कुटुंबातला आणि आपल्या व्यवसायातला नोकरीतला वेळ काढून किती वेळ त्याने समाजासाठी ठेवायला हवा. आणि याचबरोबर आजच्या जगात अनेक माणसं स्वतःला वेळ देत नाही आहेत. तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यातला किती वेळ तुम्ही फक्त स्वतःला देता. तो तुम्ही पैसा कमवायला देत नाही, तुमच्या कुटुंबाला देत नाही, समाजाला देत नाही. असा वेळ जो फक्त तुम्ही स्वतःला देता, मग असा वेळ सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. प्रसन्न NLPच्या माध्यमातून आम्ही या आयुष्याच्या चारही अंगांवर भर देतो. आणि प्रसन्नमध्ये आमचा एक भर असतो, ज्यांची ध्येय शंढ असतात त्यांच्याकडे उत्साह नसतो. दोज हू हॅव इम्पॉर्टंट गोल्स दे लॅक एन्थुझियाझम. मग प्रसन्न NLPमध्ये आमचा हा भर असा असतो की तुमची क्लॅरिटी व्यवस्थित असायला पाहिजे. त्याला जोड येते ती म्हणजे स्ट्रॅटेजीची. मग अनेक वर्ड पॅटर्न्स आहेत, मेटा मॉडेलसारखी तंत्र आहे. एक सामान्य माणूस असतो तो उथळ विचार करतो, तो सरफेस स्ट्रक्चरला विचार करतो. PNLPमध्ये आम्ही मेटा मॉडेलसारखी तंत्र वापरत, इन्फॉर्मेशन गॅदरिंग रिपोर्टसारखी तंत्र वापरत, ह्या प्रत्येकाला शब्दांचा वापर करत डीप स्ट्रक्चरला म्हणजे मायक्रो लेवलला जाऊन कसा विचार करायचा, आपली क्लॅरिटी कशी क्लिअर करायची, आपली स्ट्रॅटेजी कशी परफेक्ट करायची याचं ट्रेनिंग देतो. केवळ इथेच न थांबता आम्ही त्याच्यानंतर पुढे येतो ते म्हणजे माइंडसेटकडे. कारण आपण प्रत्येकजण जाणतो, उकळत्या पाण्यात किंवा गढूळ पाण्यात आपला चेहरा दिसत नाही. पाणी शांत असेल आणि स्थिर असेल आणि क्लिअर असेल तर त्याच पाण्यात आपला चेहरा दिसेल. त्याच पद्धतीने आपला मेंदू जितका शांत असेल, स्थिर असेल, तितकी योग्य आपण स्ट्रॅटेजी करू शकतो. मग यासाठी माइंडसेट अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या इमोशन्सवर असलेला आपला कंट्रोल तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. पण तो इमोशन्सवरचा कंट्रोल हवा असेल तर आपली विचारसरणी त्या पद्धतीने हवी. अनेक जणांची विचारसरणी असते तीच त्यांना मागे खेचत असते. वी आर व्हॉट वी थिंक वी आर. आपण तेच असतो जे आपण स्वतःला समजतो. मग NLPमधला प्रीसपोजिशन्स असेल, बिलीफ सिस्टीम असेल, न्यूरोलॉजिकल लेवल्स असतील, अशा विविध माध्यमांना आम्ही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा माइंडसेट आणि स्ट्रॅटेजी तयार करतो. त्याला एम्पॉवरिंग बिलीफ सिस्टीम देतो. त्याला जगात लोकांनी जे एक्सलन्स अचीव्ह केलं आहे त्यासाठी त्यांच्या ज्या प्रीसपोजिशन्स आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवतो, नवे त्यांच्याकडनं घोटून घेतो, त्यांच्या मेंदूमध्ये उतरवतो. केवळ इथेच न थांबता आमचा खास भर असतो ते म्हणजे आपल्या सगळ्यांना जोडणारं एक शास्त्र आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आमचा पूर्ण भर असतो PNLPमधला हे कम्युनिकेशन प्रसन्न NLPमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं अत्यंत स्ट्रॉंग व्हावं. आपले विचार आपल्याला समोरच्याला कशा रीतीने पटवून देता येतील, समोरचे विचार आपल्याला कशा रीतीने समजावून घेता येतील, याच्यावर PNLPमध्ये माझं भर असतं. नुकतंच सन्माननीय उद्योग मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं जे माझं 5वं पुस्तक आहे, ट्रीटमेंट संवादाचे, त्याचा सुद्धा खास भाग आम्ही या PNLPमध्ये घेतो. एखादा डॉक्टरच असा प्रत्येकाला इंजेक्शन टोचत बसत नाही, प्रत्येकाचं ऑपरेशन करत बसत नाही. डॉक्टर योग्य असेल तर फक्त गोळ्या देतो, ताप असेल तर इंजेक्शन देतो आणि आवश्यकता वाटली तर ऑपरेशन करतो. जसा पेशंट असेल त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो. पेशंट एकच असेल परंतु त्याची जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने डॉक्टर ट्रीटमेंट देतो. मग त्याच पद्धतीने आपण जेव्हा संवाद साधतो तो सगळ्यांशी एकसारखा संवाद साधून चालत नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती असेल त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं, त्याला कशा रीतीने संवाद साधायचा, त्याच व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये कसा संवाद साधायचा, याचं संपूर्ण जिवंत उदाहरणं आम्ही PNLPमध्ये त्यांना देतो आणि हे त्यांच्याकडनं आम्ही एक्सरसाइजेस करवून घेतो. मग ह्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे समोरच्या मेंदूवर आपला मेंदू मॅच होत झाला पाहिजे. जसं आज पेजरचा जमाना नाही, आजच्या कित्येक पिढीला पेजर माहिती नसेल, परंतु एक पेजर नावाचं एक असं इन्स्ट्रुमेंट होतं की जे पूर्वीच्या काळी फक्त न्यूमरिक होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ नंबर पाठवता येत होते. असं समजा ते पेजरचं इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे असेल आणि ते फक्त न्यूमरिक मेसेज रिसीव्ह करत असेल आणि कोणी माझ्याकडे अल्फा न्यूमरिक मेसेज पाठवला, म्हणजे शब्द आणि नंबर याचं मिक्सचर पाठवलं, तर माझ्या पेजरमध्ये ते रिफ्लेक्ट नाही होणार, कारण तिकडे कोडिंग आणि डिकोडिंग होत नाही. त्या पद्धतीनेच माणसांचे शब्द आपल्या मेंदूमध्ये कोड आणि डिकोड होत असतात. काही जणांचे विचार आपल्याला त्वरित समजतात तर काही जणांचे समजत नाही. मग समजण्यासाठी नेमकी भाषा कोणती वापरली पाहिजे, समोरच्याला समजून घेताना आपला मेंदू कसा वापरला गेला पाहिजे. प्रामुख्याने जे 3 फिल्टर्स आहेत, डिलिशन, डिस्टॉर्शन आणि जनरलायझेशन्स, याच्यामुळे सामान्य माणसाची आकलन क्षमता, ग्रास्पिंग पॉवर ही फक्त 30% असते. मग असं काय आपल्याला करता येईल जेणेकरून ही आपली ग्रास्पिंग पॉवर आपल्याला वापरता येईल. आपण पाहिलं असेल अंध व्यक्तींचे ॲक्सिडेंट होत आहेत, डोळस माणसांचे होतात. आपल्याला जी इंद्रिय मिळालेली आहेत त्या इंद्रियांचा प्रखरतेने वापर आपल्याला कसा करता येईल, अशा विविध गोष्टींवर या ठिकाणी भर दिला जातो, जेणेकरून आपली क्लॅरिटी चांगली राहील, आपला माइंडसेट व्यवस्थित राहील आणि त्याच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी होईल आणि ज्या काय ॲक्शन्स आपण करतो त्या त्याच्यातनं होतील. परेटोला आपण सगळेजण जाणत असाल 80 आणि 20. आपल्या घरातला कित्येकदा वॉर्डरोब असतो, त्यात 80% कपडे कोंबलेले असतात आणि 20% कपडे आवश्यक असतात. मग अनेक माणसांच्या आयुष्यामध्ये 80% कृती कोंबलेल्या असतात आणि फक्त 20% कृती त्यांच्या आयुष्यातलं त्यांना मिळालेलं यश देत असतात.
मग अशा कोंबलेल्या ज्या कृती आहेत त्या कुठेतरी बाहेर पडल्या आणि इफेक्टिव्ह कृती, इफेक्टिव्ह ॲक्शन्स त्याच्यावरच माणसाचा भर आला तर तो हार्डवर्क न करता स्मार्टवर्कमधनं यश मिळवतो. पण मग ते करण्यासाठी आपली क्लॅरिटी, आपला माइंडसेट, आपली स्ट्रॅटेजी याच्या जोडीला ॲक्शन्स असतात. या सगळ्यांवरचा भर प्रसन्नामध्ये दिला जातो. आणि मग हा देत असताना त्यांची डिसिजन्स पॉवर कशी वाढेल याच्यावर सुद्धा लक्ष असतं. आज 5 वर्षापूर्वी मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे. मग जे 5 वर्षापूर्वी मी निर्णय घेतले होते त्याच्यावरनं मी आज आहे. माझे निर्णय चुकले असतील तर माझा ग्राफ खाली आहे. माझे निर्णय मी घेतलेच नसतील, चलतायावर चलने दो. ह्या जगात अनेक माणसं असतात ज्यांना मी घाण्याला जुंपलेले बैल म्हणतो. घाण्याला जुंपलेला बैल दिवसाला 5 मैल जरी चालला, 10 मैल जरी चालला तरी तो जागेवरच असतो. दिवसाच्या शेवटी तो तिकडे असेल, आठवड्याच्या शेवटी तिकडे असेल, महिन्याच्या शेवटी असेल, वर्षाच्या शेवटी तिकडे असेल. तसे काही जण आपलं आयुष्य फक्त 2 पंच आणि 1 लंच ह्याच्यातच घालवतात. त्यांच्या आयुष्यातले दिवस पुढे सरकतात, आयुष्य पुढे सरकत नाही. मग आपल्या आयुष्यातले जे निर्णय आहेत, 5 वर्षात माझं आयुष्य पुढे कुठे सरकलाय, ग्राफ खाली गेलाय, जैसे ते तिकडे का माझा ग्राफ वर आलाय. मग ग्राफ वर जायचा असेल तर आज आपण जे निर्णय घेणार ते आपलं येणारं आयुष्य ठरवणार आहे. मग प्रसन्न NLP आहे, PNLP आहे, ते तुम्हाला या ठिकाणी मदत करतं. याला जोड असते कुठेतरी, ते म्हणजे तुमच्या इमोशन्सवरचा कंट्रोल ठेवत तुमचे नातेसंबंध जोपासण्याचे. मग ते नातेसंबंध जोपासताना आपल्याला प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या पाहिजे. काही माणसं अशी असतात ज्यांना फक्त प्रेम मिळतं, आदर मिळत नाही. काही माणसं अशी असतात ज्यांना आदर मिळतो पण त्यांना प्रेम मिळत नाही. काही जणांना दोन्ही मिळत नाही. पण काही माणसं अशी असतात ज्यांना प्रेम आणि आदर दोन्ही समप्रमाणात मिळते. मग त्यासाठी आपले मानवी स्नेहसंबंध, आपले ह्युमन रिलेशन्स कसे असायला पाहिजे, हे सर्व करत असताना जो ताणतणाव येतो तो कशा रीतीने सांभाळता आला पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर तणाव नसेलच तर त्याचं आयुष्य जैसे ते चालू राहील. आला दिवस आणि गेला दिवस. तणाव खूप जास्त झाला तर त्या चुकीच्या तणावामध्ये तो माणूस निर्णय घेतो. पण तणाव योग्य असेल, माझ्या आयुष्यात नेमकं काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ते दाखवण्यासाठी योग्य तणाव असेल तर माणसं योग्य निर्णय घेतात. ह्या सगळ्याच गोष्टींचा भर हा PNLP मध्ये दिला जातो. PNLP हे भारतीय मातीत तयार झालेलं NLP आहे आणि ते इथे येणाऱ्या व्यक्तींना, भारतीय व्यक्तींना समजून उमजून त्यांना त्या पद्धतीने तयार करतात. तर ह्या PNLP मध्ये आपल्या सगळ्या जणांचं स्वागत आहे. आमच्या पुढच्या बॅचमध्ये नक्की तुम्हाला मला भेटायला आवडेल. राईट, तुम्हाला भेटायला, तुम्हाला शिकवायला, तुमच्याकडून शिकून घ्यायला मी उत्सुक आहे. तेव्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.